मॉर्निंग स्टुडंट. लास्ट लेक्चर मध्ये आपण न्यूमेरिकल्स बघितले होते, हेनरी लॉसचे आणि लोअरिंग ऑफ वेपर प्रेशरचे. दोन ऑस्मोटिक प्रेशर्सचे आपण न्यूमेरिकल दोन क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टीचे न्यूमेरिकल्स आपण लास्ट लेक्चरला पाहिले होते. आज आपण सेकंड क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टीचे न्यूमेरिकल्स बघणार आहोत. दॅट इज द बॉइलिंग पॉइंट. बॉइलिंग पॉइंटचे न्यूमेरिकल्स बघणार आहोत. त्यातलं फर्स्ट न्यूमेरिकल आहे the normal boiling point of ethyl acetate is a 77.0 degree Celsius. ठीक आहे, काय दिलेलं आपल्याला गिवन बॉइलिंग पॉइंट किती दिलेला आहे 77.06 डिग्री सेल्सिअस. त्याच्यानंतर a solution of 50 gram of a non-volatile solute in 150 gram of ethyl acetate. 50 gram of non-volatile solute, that is W2. W2 किती दिलेला आहे 50 gram and W1 is 150 gram of ethyl acetate. Boils at 84.27 degrees Celsius. So this solution, which is boils at 84.27 degrees Celsius, that is TB. काय मिळालं आपल्याला 84.27 डिग्री सेल्सिअस. Evaluate the molar mass of solute if Kb for ethyl acetate is 2.77 degrees Celsius kilogram mole inverse. Kb किती दिलेला आहे आपल्याला 2.77 degree Celsius kilogram mole inverse. So now boiling point of ethyl acetate किती दिलेला आहे 77.06 डिग्री सेल्सिअस. दॅट इज द T नॉट B. काय मिळालं आपल्याला T नॉट B. सो हे सगळं आपल्याला काय गिवन आहे. आता आपल्याला काय वापरायचं आहे फॉर्म्युला. बघा कोणता फॉर्म्युला यूज करणार इथे M2 is equal to 1000 Kb W2 divided by delta TB W1. M2 कॅल्क्युलेट करायचंय बरोबर. M2 काय करायचं कॅल्क्युलेट करायचंय. 1000 Kb इज गिवन, W2 ऑल्सो गिवन, W1 इज गिवन, बट आपल्याला डेल्टा TB पहिल्यांदा कॅल्क्युलेट करावं लागेल. सो हाऊ टू कॅल्क्युलेट डेल्टा TB. बघा कसा कॅल्क्युलेट करणार. डेल्टा TB इज इक्वल टू TB मायनस T नॉट B. हे न्यूमरिक हा फॉर्म्युला आपल्याला काय करायचा इथं यूज करायचा. सो डेल्टा TB कॅल्क्युलेट करायचं. TB किती दिलेला आहे इथे 84.27 मायनस 77.06 डिग्री सेल्सिअस. सो हियर 2.21 डिग्री सेल्सिअस. डेल्टा TB किती मिळाला 7.21 डिग्री सेल्सिअस म्हणजेच काय 7.21 केल्विन. डेल्टा TB मिळाला. आता ही व्हॅल्यू या इक्वेशन मध्ये काय करायची आहे पुट करूया. So M2 1000 into Kb किती आहे Kb is 2.77 Kelvin. W2 is 50 gram divided by W1 is 150 and delta TB is 7.21. हे जर का सगळं कॅल्क्युलेशन आपण केलं तर आपल्याला M2 ची व्हॅल्यू मिळते 128 ग्रॅम मोल इनवर्स. ठीक आहे, आपल्याला काय काढायचं होतं मोलर मास ऑफ सोल्यूट काढायचं होतं. मोलर मास ऑफ सोल्यूट किती मिळाला 128 ग्रॅम मोल इनवर्स. परत एकदा एक्सप्लेन करते बघा. द नॉर्मल बॉइलिंग पॉइंट ऑफ इथाइल एसिटेट इज 77.0 डिग्री सेल्सिअस इज गिवन. डेल्टा T not B is given 77.06 degree Celsius. After that, a solution of 50 gram of a non-volatile solute. Non-volatile solute, that is a W2. How much gram? 50 gram. In 150 gram of ethyl acetate. In. So solvent is a W1. 150 gram. And this solution boils at 84.27 degree Celsius. So TB. किती आहे 84.27 डिग्री सेल्सिअस. इव्हॅल्युएट मोलर मास ऑफ सोल्यूट. इफ काय कॅल्क्युलेट करायचं आपल्याला मोलर मास कॅल्क्युलेट करायचं. सोल्यूट दॅट इज अ W2 फॉर इथाइल एसिटेट इज 2.77 डिग्री सेल्सिअस किलोग्राम मोल इनवर्स.
मग आता आपल्याकडे काय केबी दिलेला आहे 2.77 डिग्री सेल्सिअस. कोणता फॉर्म्युला वापरणार? M2 1000 केबी W2 डिवायडेड बाय डेल्टा TB W1. केबी गिवन आहे, W2 गिवन आहे, W1 गिवन आहे. मग काय कॅल्क्युलेट करणार? डेल्टा TB. मग कोणता फॉर्म्युला वापरणार? सो डेल्टा TB इज इक्वल टू TB मायनस T नॉट B. सो TB 84.27, T नॉट B 77.06. So here delta TB is 7.21 Kelvin. After that M2, so this value put in this formula. So here form मग आता इथे काय तयार झालं बघा. M2 इज इक्वल टू, हे जर का कॅल्क्युलेशन तुम्ही केलं तर काय मिळतं? 128 ग्रॅम मोल इनवर्स. ठीक आहे. इथे आता आपण नेक्स्ट न्यूमेरिकल बघूया. नेक्स्ट न्यूमेरिकल बघा. 3.795 gram of sulfur is dissolved in 100 gram of carbon disulfide. This solution boils at 319.81 Kelvin. What is the molecular formula of a sulfur in solution? काय कॅल्क्युलेट करायचंय? molecular formula of sulfur in solution. The boiling point of the solvent is, आता काय काय दिले? सॉल्व्हंटचं बॉइलिंग पॉइंट दिलेलं आहे 319.45 Kelvin. So first राईट गिवन. पहिल्यांदा काय लिहूया? गिवन लिहूया. सो केबी फॉर कार्बन डायसल्फाइड किती दिलेलं आहे? 2.42 केल्विन. किलोग्राम मोल इनवर्स अँड atomic mass of sulfur किती असतं? 32 म्यू. सो दिस इज द गिवन. हे आपल्याला काय गिवन आहे, हे न्यूमेरिकल मध्येच तुम्हाला दिलेलं आहे. आता काय काय दिलेलं आहे बघा. 3.795 ग्रॅम ऑफ सल्फर इज डिझॉल्व इन 100 ग्रॅम ऑफ कार्बन डायसल्फाइड. म्हणजे W2 किती दिलेलं आहे? 3.795 ग्रॅम विच इज डिझॉल्व इन W1 इज 100 ग्रॅम. ठीक, 100 ग्रॅम. अँड डेल्टा TB, that is delta TB is, डेल्टा TB कॅल्क्युलेट करावा लागणार आहे. आणि TB हा किती दिलेला आहे? 319.45 केल्विन. आणि T नॉट B इज 319.81 केल्विन. बघा काय काय दिलेले. 3.795 gram of sulfur is dissolved in 100 gram. So W2 is 3.795 gram. W is 100 gram. After that, the solution boils at 319.81 Kelvin. So delta TB is 319.81 Kelvin. What is the molecular mass of a sulfur in a solution? काय काढायचंय परत? molecular mass काढायचं सल्फरचं सोल्युशन मध्ये असलेलं. The boiling point of the solvent 319.45 Kelvin. So TB is equal to 319.45 Kelvin. So first calculate delta TB. Delta TB चा फॉर्म्युला काय आपल्याकडे? TB minus T not B. T not B. So TB is 319.81 minus 319.45. So this is the T not B. 319. TB is a 319.81 and T not B is 319.45. Then delta TB is equal to 0.36 Kelvin. So first calculate delta TB by this equation. After that, then use next formula. कोणता फॉर्म्युला यूज करायचा आता? M2 is equal to 1000 kb into W2 divided by delta TB into W1. आता M2 1000 into kb किती आहे? kb is given 2.442. W2 is also given 3.795 divided by delta TB. We have to calculate 0.36 into W1. W1 is 100 gram. 100 gram. जर का हे कॅल्क्युलेशन केलं then M2 is 255.10 ग्रॅम मोल इनवर्स. काय मिळालं आपल्याला? M2. बट
in this problem we have to ask molecular formula. काय काढायचे? molecular formula of sulfur. काय काढायचे? molecular formula of sulfur काढायचंय which present in a carbon disulfide. मग आता इथे फर्स्ट कॅल्क्युलेट काय करणार? सल्फर atomic mass of sulfur is given, that is a 32. जर मॉलिक्युलर मास काढायचं असेल, मॉलिक्युलर फॉर्म्युला कॅल्क्युलेट करायचा असेल तर कोणता फॉर्म्युला वापरतो आपण? मॉलिक्युलर फॉर्म्युला इज इक्वल टू मोलर मास ऑफ सल्फर, मोलर मास ऑफ सल्फर डिवाइडेड बाय atomic mass of sulfur, atomic mass of sulfur. मग मोलर मास ऑफ सल्फर किती कॅल्क्युलेट केला आपण? 255.10 divided by atomic mass of sulfur is given, that is a 32. So now S8, that is 7.92, which is approximately S8. म्हणजेच आपल्याला S काय मिळतो? 8 मध्ये मिळतो, S8. So molecular formula, the molecular formula would be S8 in CS2. ठीक आहे, बघा परत एकदा एक्सप्लेन करते. काय काय दिलेले? 3.795 gram of sulfur is dissolved in 100 gram of carbon sulfide. So W2 is 3.795, W1 is 100. After that, this solution boils at 319.81. So the boiling point of solution is 3, that is TB is 319.81. What is the molecular formula of a sulfur in a solution? Solution चा molecular formula calculate करायचा. The boiling point of the solvent is also given, that is a T naught B is 319.45. Then first calculate delta TB. So delta TB is equal to TB minus T naught B. Then all values, put this equation and obtain delta TB. So delta TB is equal to 0.36 Kelvin. After that, use this formula. M2 is equal to 1000 kb into W2 divided by delta TB into W1. Then all values, put this formula. 1000 into 2.42 into 3.795 divided by 0.36 into 1000 gram. So here M2 is 255.10 gram mole inverse. पण इथे काय विचारले आपल्याला? मॉलिक्युलर फॉर्म्युला विचारले. मग मॉलिक्युलर फॉर्म्युला कसा कॅल्क्युलेट करतो आपण? दॅट इज द मोलर मास ऑफ अ सल्फर डिवाइडेड बाय atomic mass of sulfur. आता मोलर मास कॅल्क्युलेट केले 255.10 डिवाइडेड बाय 32 म्हणजे अप्रॉक्सिमेटली हे किती येतं? 7.92, दॅट इज अप्रॉक्सिमेटली 8. म्हणून S8. सो द मॉलिक्युलर फॉर्म्युला वुड बी S8 in CS2. Next. So the next numerical totally based on freezing point. आता लास्ट न्यूमेरिकल्स आपण बघितलं होतं बॉइलिंग पॉइंटच्या बेसवर. आता बघणार आहोत फ्रीजिंग पॉइंटच्या बेसवर. फर्स्ट न्यूमेरिकल बघा. 1.02 gram of urea when dissolved in a 98.5 gram of a certain solvent decreases its a freezing point. Freezing point काय झाला? Decreases by 0.211 Kelvin. 1.609 gram of unknown compound when dissolved in a 86 gram of the same solvent. Then depress the freezing point by 0.34 Kelvin and calculate the molar mass of the unknown compound. तुम्हाला given आहे molar mass of urea 60 gram mole inverse. फर्स्ट लिहूयात given. जे काही given दिलेले ते पहिल्यांदा लिहून घेऊ. 1.02 gram of urea. So W2 1.02 gram dissolved in W1 is a 98.5 gram of a certain solvent. Decreases its a freezing point by काय दिलेले तुम्हाला? डेल्टा TF 0.211 Kelvin. 1.609 gram of unknown solvent. Depresses the freezing point by 0.34 Kelvin. आता काय दिलेलं आहे? 1.0, that is W2 dash 1.609 gram. आता हे जे आहे हे काय आहे? अननोन आहे, अननोन कंपाऊंड आहे. आता हा अननोन कंपाऊंड डिप्रेस करतो TF डॅश त्यावेळेस किती? 0.34 केल्विन.
and 86 gram, that is a W1 dash is 86 gram. बघा आता ह्याच्यामध्ये दोन सॉल्यूट वापरले. WT is 1.02 gram, W1 is 98.5 gram. That time delta TF किती दिलेला आहे 0.211 केल्विन. आफ्टर दॅट काय केलंय त्यांनी बघा 1.609 gram of unknown compound when it dissolved in. So 1.609, that is W2. 1.609 is a solute which is dissolved in 86 gram of same solvent. म्हणजे W1 dash पण दिलेला आहे तुम्हाला. W1 dash that is 86 gram आणि तो ऍड केल्यानंतर त्याचा फ्रीजिंग पॉइंट किती असणार आहे 0.34 केल्विन. सो दॅट इज डेल्टा TF डॅश. हे आहे हे तुमचं अननोन सोल्यूट ऍड केल्यानंतरचं. ठीक आहे. गिवन न्यूमेरिकल समजलं का बघा. आणि आता काय कॅल्क्युलेट करायचे, कॅल्क्युलेट द मोलर मास ऑफ द अननोन कंपाऊंड. आणि मोलर मास ऑफ युरिया दिलेले, मोलर मास ऑफ युरिया इज 60 ग्रॅम मोल इनवर्स. कोणता फॉर्म्युला वापरणार 1000 KF is equal to M2 into delta TF into W1 divided by W2. आता सगळ्या व्हॅल्यूज काय करायच्या या इक्वेशन मध्ये पुट करायच्या. बघा काय काय येते. हा फर्स्ट फॉर्म्युला, सेकंड फॉर्म्युला हा वापरायचा. 1000 KF is equal to M2 dash into delta TF dash into W1 dash divided by W2 dash. आता या व्हॅल्यू जर का पुट केल्या तर बघा काय काय मिळते. 60 ग्रॅम into 0.211 into 98.5 divided by 1.02 ग्रॅम. आता इथे काय मिळतं M2 dash into 0.34 केल्विन into 86 divided by 1.609 M2 dash. बघा फर्स्ट आणि हे सेकंड इक्वेशन. या फर्स्ट इक्वेशन मध्ये ह्या पहिल्या सगळ्या व्हॅल्यूज आपण पुट करून घेतल्या. सेकंड इक्वेशन मध्ये ह्या सेकंड सगळ्या व्हॅल्यूज काय केल्या पुट करून घेतल्या. आता ह्या दोन्ही इक्वेशन्स काय करायचे आपल्याला इक्वेट करायचे. ठीक आहे. मग आता इकडे करून दाखवते तुम्हाला. So 124.124 7.01 divided by 1.02. कॅल्क्युलेशन ह्या फर्स्ट फॉर्म्युल्याचं कॅल्क्युलेशन किती आलं 1247.01 divided by 1.02 is equal to M2 dash into 29.24 Kelvin divided by 1.609. Again 1222.55 is equal to M2 dash into याचं कॅल्क्युलेशन येतं 18.173. आता M2 कॅल्क्युलेट करा काय आहे ना 1222.55 divided by 18.173. So M2 is 67.3 gram mole inverse. मोल इन्व्हर्स. बघा हे आपल्याला विचारलेलं होतं. बघा परत एकदा समजून सांगते काय काय सांगितलंय. हे सगळं गिवन पहिल्यांदा आपण लिहून घेतलं होतं. त्याच्यानंतर काय केलं दोन फॉर्म्युले यूज केले 1000 KF into M2 into delta TF into W1 divided by W2. नंतर अननोन कंपाऊंड ज्यावेळेस आपण ऍड केलं देन यूज दिस फॉर्म्युला 1000 KF is equal to M2 dash into delta TF dash into W1 dash divided by W2 dash. या इक्वेशन मध्ये सगळे फर्स्ट गिवन पुट केलं, सेकंड मध्ये सेकंड गिवन पुट केलं. आता हे दोन इक्वेशन काय केले इक्वेट केले. ठीक आहे. याचं कॅल्क्युलेशन आलं 1222.55 is equal to M2 dash into 18.173. हे कॅल्क्युलेशन केल्यानंतर काय कॅल्क्युलेट करायचे M2 dash
is equal to 1222.55 divided by 18.173. M2 is equal to 67.3 gram mole inverse. ठीक आहे. आय होप सो की तुम्हाला हे न्यूमेरिकल समजलेलं असेल. आता सेकंड न्यूमेरिकल आहे विच इज टोटली डिपेंड ऑन अ फ्रीजिंग पॉइंट, पण आता ते तुम्हाला घरी सॉल्व्ह करायचं आहे. मी ते तुम्हाला याच्यावर पेज नंबर आणि हे तुम्हाला सांगते. बघा आता होमवर्क दिलेला आहे. पेज नंबर 46, क्वेश्चन नंबर 10 अँड क्वेश्चन नंबर 12. लास्ट लेक्चरला पण मी एक न्यूमेरिकल दिलेला आहे. म्हणजे आता तुम्हाला 3 न्यूमेरिकल सॉल्व्ह करून मला पाठवायचे. तिन्ही न्यूमेरिकल तुमच्या नोटबुक मध्ये लिहायचे, पूर्णपणे ते सॉल्व्ह करायचे आणि त्याचा फोटो काढून मला व्हॉट्सअपला पर्सनली पाठवायचे सगळ्यांनी. ठीक आहे, सगळ्यांनी. आणि त्याचा मी फॉलोअप घेणार आहे. आणि जर का त्याच्यामध्ये तुम्हाला काही डाऊट्स येतील तर मला पर्सनली काही तुमचे डाऊट्स असतील ते मला सेंड करा. मी तुम्हाला ते नंतरच्या लेक्चरमध्ये सॉल्व्ह करून दाखवेल. आता काही आणखी न्यूमेरिकल्स राहिलेले आहेत. नेक्स्ट लेक्चरमध्ये मी तुम्हाला ते काही 3-4 न्यूमेरिकल्स आहेत ते सॉल्व्ह करून दाखवते. त्याच्या रिलेटेड आणखीन तुम्हाला मी होमवर्कला देईन आणि मग इथे आपला सोल्युशनचा टॉपिक संपणार आहे. ठीक आहे. थँक्यू व्हेरी मच.